नांदेडमध्ये काम करणारा एक क्लास 1 अधिकारी जो कालांतराने मुंबईच्या मंत्रालयात येतो, तिथे एका मंत्र्याकडे, भाजपच्या मंत्र्याकडे OSD म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असा चार्ज घेतो आणि मुंबईला शिफ्ट केल्यानंतर मात्र त्याचे रंग बदलतात, कुटुंबियांसोबतची वागणूक बदलते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सला सुरुवात होते आणि त्यानंतर त्याची पत्नी अहिल्यानगरमध्ये एक FIR देते. ती 0 FIR पुण्यातल्या पोलिसांमध्ये ट्रान्सफर होते. त्याचं कारण असं आहे की ही पत्नी पुण्यात सरकारी जे घर त्या ठिकाणी राहायला असते आणि एक एक गोष्ट अशा पुढे जातात तसं कळतं की ह्या सगळ्या प्रकरणात एक्झॅक्टली काय घडलंय. तुम्ही आत्तापर्यंत ही बातमी बघितली असेल की भाजपच्या मंत्र्याच्या OSD विरोधात फक्त तक्रार दाखल झाली. आता ह्या सगळ्या प्रकरणातली FIR माझ्या हातात आहे. काय घडलंय हे सविस्तर समजून घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओच्या सुरुवातीपासून मी जे काही बोलतोय हे सगळे त्यांच्या पत्नीने केलेले आरोप आहेत आणि अर्थात त्या पत्नीशी जेव्हा मी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा त्या काय म्हटल्यात ते सुद्धा गोष्ट या व्हिडिओमध्ये येणार आहे. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मला FIRच्या सुरुवातीला जे सेक्शन्स लागलेत त्याच्यावरती एक प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या शेवटी शोधायचा प्रयत्न करू. प्रकरण काय ते आधी सगळ्यात समजून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की नक्की घटना काय काय घडत गेल्यात. 30 वर्षांची एक महिला आहे, गृहिणी, तिला मुलगा आहे आणि तिचे पती या सगळ्यामध्ये आधी ते नांदेडमध्ये काम करत असतात अर्थात, आणि ती स्वतः येते आणि जबाब देते. ती काय म्हणते की मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषध उपचारांसाठी दाखल झालेली होती, त्यावेळी मी आता हा जबाब देते आणि त्यानुसार माझे पती हे विजय कारंडे, त्याचप्रमाणे माझे सासरे धुळशंड कारंडे, सासू उज्ज्वला कारंडे, त्यानंतर 2 मुलं आहेत मला आणि मुलांची नावं मी घेणार नाही. 2 मुलं आहेत मला, यांच्यासोबत मी राहते आणि माझे पती विजय कारंडे हे सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण नांदेड इथे नेमणुकीस असून ते सध्या प्रतिनियुक्तीवर आहेत. कुठे? मंत्रालयामध्ये. आणि भाजपचे मंत्री कोण? अतुल सावे यांचे ते OSD आहेत. पहिली तारीख येते या प्रकरणामध्ये 30 एप्रिलची. 30 एप्रिलच्या रात्री जवळपास 8:30 वाजता ते म्हणतात की माझे पती घरी आले आणि घरी आल्यानंतर माझे सासरे सुद्धा होते, त्यानंतर एक मुलगा सुद्धा होता. माझे सासरे आणि मुलगा हे गावी गेलेले होते. एक मुलगा गावी गेलेला होता सासऱ्यांसोबत आणि त्यामुळे मी माझे पती घरी होते. आता 3 महिन्यांपूर्वी मोबाईलमधल्या एका असलेल्या चॅटिंग संदर्भात आमच्या दोघांमध्ये बोलणं झालं. हे सगळं बोलणं झाल्यानंतर मी त्या सगळ्या संदर्भात विचारणा केली. त्यानंतर त्यांनी या सगळ्या चॅट संदर्भातले जे व्हॉट्सअपचे चॅट्स होते त्या संदर्भातला राग मनात धरलेला होता. त्याविषयी परत हा विषय निघाला. मला त्या गोष्टी संदर्भात माहिती पाहिजे होती. तो विषय परत निघाला आणि त्यावरती राग आल्याने त्यांनी परत या चॅटिंगबद्दल तू विचारणा करू नकोस, नाहीतर मी तुला फोडून काढीन असं म्हणून त्या मोबाईलचा पासवर्ड मागितला. पत्नीने पासवर्ड मागितला. आता हे झाल्यानंतर कारंडेंचं डोकं आणखी फिरलं की पत्नी मोबाईलचा पासवर्ड मागते काही चॅट संदर्भात. त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी मला म्हणजे पत्नीला घरातील लाकडी बॅटने मारहाण चालू केली. सदर मारहाणीत मला पाठीवरती, पृष्ठभागावरती, त्यानंतर मांडीवरती, पायावरती वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना लागलं. आणि त्यानंतर पती म्हणाला की जर तू मला माझा मोबाईल मागितला आणि त्याचा पासवर्ड मागितला तर तुला मी मारून टाकीन, असं म्हणून त्यांनी माझा गळा आणि नाकतोंड दाबलं. आता त्यानंतर त्यांनी मला ढकलून दिलं. यावेळी माझा आणखी एक मुलगा तो तिथे आला, मध्ये पडला, आई वडील भांडण करतात म्हणून, पण यांनी त्यावेळी माझ्या मुलालाही मारहाण केली आणि त्याचवेळी विजय याने मला ढकलून दिलं, मला खाली पाडलं आणि त्यानंतर मी माझ्या लेकाला घेतलं आणि तिथून पळून गेले. त्यानंतर ST बसने प्रवास केला आणि मी अहिल्यानगरला पोहोचले. अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्या पोहोचल्या की मला लागलंय आणि हे सगळं झालंय, तर तिकडे गेल्या आणि तिथून त्यांनी ही सगळी FIR दाखल केली होती. 0 FIR तिथे झाली होती आणि ती तिकडून इकडे ट्रान्सफर झाली, कारण घटना इथे घडलेली ही सगळी होती. आता मग त्या म्हणतात की त्यामुळे माझे पती विजय कारंडे यांनी राहणार XYZ वगैरे वगैरे, त्यांना राग आल्याने त्यांनी मला, माझ्या मुलाला दोघांनी बॅटने मारहाण केली. सदर मारहाणीत मला या XYZ ठिकाणी सगळं लागलंय, पण त्यांनी माझा गळा दाबला, तोंड नाक दाबून मला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मी माझ्या पती विरोधात तक्रार देत आहे. व्हिडिओ सुरुवात केला तेव्हा मला एक डाऊट होता. म्हटलं की हा तर डोमेस्टिक व्हायलन्स आहे, 498A वगैरे याच्यामध्ये दाखल व्हायला पाहिजे साधारण असं दिसतं. या सगळ्या प्रकरणात ते झालेलं नाहीये. उलट या सगळ्या प्रकरणामध्ये
109 एक लागलाय म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर ह्या सगळ्यामध्ये दिसतोय. त्यानंतर 118 लागलाय म्हणजे कोणत्याही म्हणजे अशा गोष्टीने मारहाण करणं की समोरच्याचा अगदी जीव जाईल इथपर्यंत मारहाण करणं, अशा या सगळ्या प्रकरणामध्ये सेक्शन्स लागलेत. हे सगळ्यात जास्त आत्ताच्या घडीला महत्वाचं आहे. पत्नीचा जबाब पोलिसांनी रेकॉर्ड केलेला आहे. अर्थात जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी काय म्हटलंय ते पण बघा. ते अतुल सावे साहेबांकडे OET म्हणून 4 वर्षापासून कार्यरत आहेत. तर त्यांना छोट्या छोट्या गोष्टी, मोबाईलचा पासवर्ड, घरातल्या घरगुती गोष्टी विचारल्या तर ते मला खूप मारहाण करतात. कुठे मारहाण केली आहे काय त्यांनी मला खूप पायाला, पाठीवरती, पूर्ण अंगाला जखमी केलेले आहेत त्यांनी मला बॅटने मारून. तेवढं करून पण मला नंतर गळा दाबण्याचा प्रयत्न केला. गळा दाबण्याचा मी कसं बसं सुटका करून माझ्या मुलाला घेऊन बाहेर पळून आले. मुलाला पण मारण्यात आलं, जीवा मारण्याची धमकी दिली. मला माझ्या लग्नाला 12 वर्ष झाले. 12 वर्ष लग्नाला झाले. 3 वर्ष आमचे चांगले गेले. 3 वर्षानंतर ते मंत्र्यांकडं OET म्हणून कार्यरत झाले. तेव्हापासून ते जे असं वागायचे त्यांच्या वागण्यात खूप फरक पडला. मुंबईला आल्यापासून ते आमच्याकडे घरगुती लक्षच देत नव्हते अजिबात. खूप हिंसाचार केला त्यांनी माझ्यासोबत. त्यांनी तर त्यांची बाजू मांडली, पण मूळ मुद्दा या सगळ्यामध्ये असा आहे की कारंडेंची बाजू जाणून घ्यायला मी कारंडेंना फोन केला. त्यांचा फोन सकाळपासून स्विच ऑफ लागतोय. आता मुद्दा असा आहे की प्रकरण घरगुती आहे का, तर 100% आहे. पण FIR दाखल झाली, ती अगदी जीवे मारून टाकण्यापर्यंत दाखल झालेली आहे. त्यात तशा पद्धतीचे सेक्शन्स आहेत. त्यामुळे कारंडेंना येणाऱ्या काळात हे प्रूव्ह करावं लागेल की त्यांनी या गोष्टी केलेल्या नाहीयेत. जर नसतील केल्या तर. दुसरं सगळ्यात महत्वाचं, ज्या मंत्री अतुल सावेंचं याच्यामध्ये नाव येतंय, मला पर्सनली असं वाटतं OSDच्या घरात एक्झॅक्टली काय चाललंय हे त्या मंत्र्याला खरं तर कितपत माहिती असेल याबद्दल मला तरी डाऊट आहेत. मुद्दा फक्त एवढाच आहे की FIR मध्ये मात्र अतुल सावेंचं थेट नावाचा उल्लेख त्यांच्या पत्नीने केलेला आहे. आणि अर्थात त्या बाईटमध्ये म्हणाल्या की गेल्या 13 वर्ष आमचा संसार सुरू होता, पण जसे ते मुंबईत गेलेत तसे मात्र त्यांनी आमच्याकडे बघण्यास म्हणजे आमच्या कुटुंबाकडे बघण्यास ते दुर्लक्ष करू लागलेत. अर्थात कारण देऊन स्वतः त्यांचं जेव्हा स्टेटमेंट देतील तेव्हा त्यांचं काय म्हणणं हेही आपण पुढे आणू. पण महत्त्वाचं काय की एका प्रचंड इन्फ्लुएन्शियल ऑर्बिटमध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तींच्या सध्या घरात काय चाललंय, आणि इतकंच नाही तर जीवे मारण्यापर्यंत हे सगळं प्रकरण पोचलंय. कारण नाकतोंड दाबलंय, गळा पण दाबला असते म्हणते. अर्थात कारंडे या सगळ्यावरती काय म्हणतात, त्यांचा फोन लागल्यानंतर मी तुम्हाला तेही सविस्तर स्पष्टीकरण पोचवेल. तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स घ्यायच्यात आणि तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार थेट, पुण्यावरून.